तुमच्याकडे बघून असं वाटतंय सर, चेहरा बघून सांगतो सर, तुम्ही ह्या परफॉर्मन्स नंतर सर बक्षीस नक्की देणार आहेत पोरांना सर, नक्की सांगा. पुन्हा एकदा मी तुमच्या ठिकाणी स्वागत करतो नवीन थाटामध्ये. पुन्हा एकदा आपण घेऊया. गोकुळातली एक साधी भोळी निरागस गोपी राधा आणि दुसरीकडं संपूर्ण विश्वाला मोहून टाकणारा मुद्दर श्रीकृष्ण. आज पण त्या यमुनेच्या काठावर कृष्णाच्या त्या बासरीचा स्वर खाली पडतो. जसा त्या बासरीचा स्वर राधेच्या मनात दरवळायचा तसाच तो संपूर्ण गोकुळवासियांच्या पण मनात त्या ठिकाणी दरवळायचा आणि तीच बासरी पुन्हा एकदा आपल्याला त्या प्रेमात घेऊन जाईल. सगळेजण नाचायला तयार आहात तर झाली पाहिजे. बोला घ्यायची का गवळण? तर माझ्यासोबत मला बोल कृष्ण कन्हैया लाल की जय. यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी हो, यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी
सांगतो भविष्य लागेल थोडं फास्ट. ओ बुवा इकडे. काय का अहो माझ्या आयुष्यात नवीन प्रश्न आहेत बघा. काय आहेत? प्रश्न बर बोल की मग. अहो माझा नवरा मागच्या वर्षी कुंभमेळ्यात हरवला. कुंभमेळ्यात कशाला सोडायचं नवऱ्याला एकट्याला? याला काय करू आता? बरं, नवरा पाहिजे. हा बुवा चालेल का? विचारतोय सहज विचार. हा बर उपाय सांगू. सांगा ना. हा. घरी म्हैस आहे. आहे ना. किती लिटर दूध देते? 10 लिटर. खरं सांग. 10 लिटर. मग तिचं 10 लिटर दूध काढायचं हा आणि 8.25 लिटर तिलाच पाजायचं. अहो हा काय सल्ला? नवरा पाहिजे ना, हा मग पाहिजे. भेटून जाईल. जा. अहो अजून प्रश्न आहेत की? काय काय अहो माझी सासू माझा छळ करते बघा. काय करते? माझा छळ करते. हो तिकडे कुठं इकडे या. हा. माझी सासू माझा छळ करते. हो बुवा हा काय म्हणलीस की? अहो छळ करते सासू माझा. छळच करते ना. तू काय करते सासूला? काय नाही. मग कशाला छळ करते? हो बुवा हो कुठं जातो? हो बुवा हे खंडरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. खंडरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. नवरी नटली हे कालबाई सुपारी खाल्ली. नवरी नटली हे कालबाई सुपारी खाल्ली. खंडरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. हे नवरी नटली हे कालबाई सुपारी खाल्ली. सरस्वती देऊन आले गणपती आज साखर वाटली. हे नवरी नटली हे कालबाई सुपारी खाल्ली. नवरी नटली हे कालबाई सुपारी खाल्ली. खंडरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. खंडरायाच्या लग्नाला बांधून नवरी नटली. हे नवरी नटली हे कालबाई सुपारी खाल्ली. खंडरायाच्या लग्नाला हो आलं वराड कोण कोण. खंडरायाच्या लग्नाला हो आलं वराड कोण कोण. संग पार्वती देऊन आलं गणपती गजानन. 33 कोटी देवांची. पण 33 कोटी देव तर आलेच, पण आता सध्या आपली इथे गर्दी जमलेली आहे. तर विश्वकर्मावाल्यांची इथे गर्दी
पारू ग पारू वेसावची पारू वर आईने तुला वर आईने पारू ग पारू वेसावची पारू वर आईने तुला वर आईने. ओ बंद करा काय हो तुमचं अरे तुम्ही बोला ए कुठं जायचं म्हणत होतीस? आपल्याला तिकडं जायचंय विश्व टेकडीवर अब्बो त्या विश्व टेकडीवर नाही मला नाही आपल्याला नाही जमत. गाव नाही नाही अगं तुझं नाव पारू बरोबर. मागच्या वर्षी सारू नावाची एक पोरगी आलती पाटलाच्या घरची होती. मला वाटलं दिल दक्षिणा. मग म्हणली चला विश्व टेकडीवर. मग मी काय केलं अरे ऐकून तर घ्या. मी काय केलं चला म्हणलं जाऊ. मग चढू लागलो आम्ही विश्व टेकडी. कसं हळू 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 हळू. अगं ऐक की ऐकायचं का तुला ऐक कसं चढू लागलो हळू 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 हळू. हा कुठं होता हळूहळू हा हळू चढलो हळू हळू वर चढलो. अर्ध्यात पोहोचलो. माझा पाय घसरला दगड पडला. आणि मग काय झालं म्हणलं माग बघा हळूच आवाज आलाय. मग कसं असं हळूच माग बघितलं आणि असा आवाज आला बरोबर. मग काय विचार केला बघू की नको बघू की नको बघू की नको ऐक का तू मध्ये मध्येच बोलते बा. ऐक मग विचार केला बघतोच म्हणलो आता. मग असं करून हळू बघितलं आणि एवढी मोठी मांजर निघाली. म्हणलं हिला काय घाबरायचंय. मग काय केला विचार चला बा जाऊ पुढं. कसं हळू 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 हळू. मग येऊन वर पोहोचलो आम्ही. असा पोहोचलो एकदम विश्व टेकडीच्या टोकाला. तिथं थंडगार हवा सुटली बघ. हा अशीच आणि लय थंडी वाजायला. मला यायचंच नाही. मला लय थंडी वाजते. नाही नाही मला यायचं अरे अगं यायचं नाही. जा ना अगं यायचं नाही. यायचं नाही मला. डोंगराची आव्हान पाहिला सोस नगार वा. डोंगराची आव्हान पाहिला सोस नगार वा. डोंगराची आव्हान पाहिला सोस नगार वा. डोंगराची आव्हान पाहिला
घ्या नात्याचा सध्याने माग घ्या. तर या ठिकाणी देवांचं लग्न झालं, देवींची आरती झाली. आदरणीय मृणाल या ठिकाणी घेतील आणि त्यासमोर संपूर्ण विश्वाख्यान टीम या ठिकाणी आपण सर्वांनी या ठिकाणी निघूयात महाराजांच्या राज्याभिषेकात. जय भवानी. चला. शिवाजी महाराज के तर मग महाराजांचं नाव घेतलं रक्त सळसळायला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. काळोखाच्या सारून रात्रीला अन बाई ग पहाट आरीला अन उगवला सूर्य सह्याद्री रागला अन वाहतो काटोडी दादावर थोरल्या धन्याला अन वाहतो घाटोडी दादावर. अरे ओ दाद्या थोरल्या धन्याला अन स्वराज्याचं तोरण बांधिलं शिववन राजानं. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. स्वराज्याचं तोरण बांधिलं शिववन राजानं. सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला र. माझं राज छत्रपती, माझं शिवबा छत्रपती झालं ग माय ग हे पालखीत आला कोण संगरी मावळ सरदार आणि 32 मन शिवासनी त्यावरी बैसल कोण ग. हे स्वराज्याचं तोरण बांधिलं शिववन राजानं. मराठी आला हे माझं राज छत्रपती, माझं शिवबा छत्रपती. बरं का मंडळी, माझं राज छत्रपती झालं ग माय ग ग ग. हे माझं अरे बघूया झेंड्याचं बळ. मंडळी महाराजांचं नाव घेता रक्त सळसळायला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज नाही आला जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे बघूया झेंड्याचं बळ. गडाव भरलं ग ग ग. नांग्या तलवारीचं पात मस्ती मर्दानी खेळात. माझं राज छत्रपती
शिवबा छत्रपती झाला ग माय ग ग ग ग. हे माझं राजा छत्रपती झाला ग माय ग ग ग ग. साडेतीनशे वर्ष झाली स्वराज्याचा तूच उजळणी समाधी साई मर्दानं पायानं सम्राट उभी झाले किती आले किती चक्रवर्ती तुझे एक छत्रपती शिवाला मातर गग बरं का मंडळी. आपल्या महाराजांसाठी सगळेजण आपला टॉर्च लाईट सुरू करू शकता प्लीज सगळ्यांनी सगळ्यांनी. दादा थोडीशी लाईट डिम करून द्या सगळे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. असाच पाहिजे. आणि माझा राजा छत्रपती माझा शिवबा छत्रपती झालं ग माय ग ग ग ग.